लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, विठ्ठल 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 समचरण सरोजम सान्द्रियाम्बुदाभं, जगननीतपानिं मण्डनो मण्डलानां, तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्र, सदैव धवलहास, विठ्ठलो चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल। विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती।
लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. अभंगावरती त्या ठिकाणी सर्वप्रथम माईबाप अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ पाहू. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे असं म्हणतात की संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळूनी जाय. मनुष्याच्या जीवनामध्ये संतांची संगती झाली तर माणसाच्या जीवनाला पारावार राहत नाही, आपल्या जगण्याला पारावार राहत नाही. तर बघा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे म्हणतात की त्या ठिकाणी संतांची चरणधूल आपल्याला सहज जरी मिळाली, सहज जरी आपल्याला संतांच्या चरणधुलीचा स्पर्श झाला तर आपल्यामधली वासना जळून जाते. काय? वासना नष्ट होते. आणि एकदा का आपल्यातली वासना नष्ट झाली की मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडो घडी वाढू लागे. मग तुम्हाला राम नामामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या नामामध्ये त्या ठिकाणी आवड निर्माण होईल. आणि एकदा का प्रभूच्या भगवंताच्या नामामध्ये आवड निर्माण झाली की माईबाप त्या भक्तीने त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि ज्यावेळेस अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं ना त्यावेळेस आपल्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यायला लागतात. म्हणून कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन कुठलंच नाही आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आणि परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. माईबाप हा झाला अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ. विठ्ठल हरी. हा त्या ठिकाणी अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा परिहार देणं आवश्यक असतो. तो म्हणजे असा की जगत चालक जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा की ज्या प्रभूच्या कृपा आशीर्वादाने इच्छेने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह कितवं वर्ष आहे? 19वा. वा वा वा. एकदा समस्त गावकरी मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात. अगदी 19वा वर्ष त्या ठिकाणी आपल्या सप्ताहाला चालू आहे. माईबाप खऱ्या अर्थानं भगवान परमात्माच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. काही म्हणजे काहीच होत नाही. वृक्षाची पाने हले अशी ज्याची सत्ता. किंवा भगवान गीतेमध्ये फार सुंदर सांगतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमव्ययम. असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा आणि त्याच प्रभूच्या कृपा आशीर्वादाने गेली 19 वर्ष झालं आपण हा अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत. पहा आज आजच्या सेवेचे जे यजमान आहेत असे श्री हरिभक्ती परायण श्री महेश दादा भास्करराव नवल यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने मी सांगेल दादांना की भगवान परमात्माची सेवा करण्याची संधी भगवान परमात्मा प्रत्येकाच्याच जीवनामध्ये देतो. भगवंताची सेवा करण्याची संधी भगवान परमात्मा प्रत्येकाच्याच जीवनामध्ये देतो. पण ज्याला त्या संधीचं सोना करता येतं तो माणूस खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या कृपेचा पात्र होतो. आणि खऱ्या अर्थाने ते तुम्ही आहात की अगदी सुंदर की भगवान परमात्माचं त्या ठिकाणी तुम्ही. आणि पटलं तर टाळी देत जा जरा. त्याला काही टॅक्स नाही, GST नाही बरं तसं काही. झालंय ना? झालंय ना? हा ना. उपाशी नाहीत ना तुम्ही? थोडं हसा बरं. स्माईल प्लीज. असं करू नका. काही दडपण आहे तुम्हाला? काही टेन्शन? बरं असलं तर इथं काय होणार नाही. बरं इथं काय होईल का? नाही. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर कीर्तन तन मन धनाने श्रवण केलं ना तुमचं टेन्शन गायब झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी नक्की सांगू शकते तुम्हाला.
म्हणून थोडंसं फ्रेश माइंडने कीर्तन श्रवण करा आणि थोडंसं हसत राहा आणि मधात सिग्नल देत जा, नाहीतर टावर खालीच रेंज नसायची. असं होता कामा नाही. चला, आजचा सकाळचा नाश्ता ज्यांचा होता श्री हरिभक्ती पारायण राजेभाऊ दत्तात्रराव बोराडे आणि सायंकाळचं अन्नदान श्री त्रिंबकराव शेषेराव नवल आणि श्री बबनराव पांडुरंगराव बोराटे आणि चहा श्री त्र्यंबक संताराम नवल, या सर्वांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थाने सांगेन पहा तुम्हाला की तुम्ही त्या ठिकाणी या सप्ताहामध्ये, आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्या ठिकाणी वृद्धांचा तर पुढाकार आहेच, वृद्धांचा पुढाकार आहेच, पण त्या ठिकाणी तरुण मंडळींचा जोश त्या ठिकाणी या कीर्तनामध्ये दिसतोय की अगदी सर्व, मी म्हणेल मोहा, काय नावाचं गाव आपल्या गावाचं नाव, माव, हां बरोबर. त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव काय, माव. असं मला वाटतं की आपल्या मावमधला एक सुद्धा तरुण नसेल की तो घरी बसलेला असेल. सगळे इथे आहेत का, कारण सगळ्यांना असं वाटते की सप्ताह माझा आहे, सप्ताह माझा आहे. आणि ही भावना माणसाच्या जीवनामध्ये येण्यासाठी सुद्धा भगवान परमात्माचं काहीतरी, तुमच्या मात्या पित्यांचं काहीतरी पुण्य आहे आणि तेव्हा कुठे तुम्ही भगवान परमात्माची सेवा करत आहात. बघा, त्या ठिकाणी कीर्तन अशी गोष्ट आहे की ते एकटा व्यक्ती येऊन काहीच करू शकत नाही. म्हणून आज जे मला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित मंडळी गायन साथीसाठी लाभलेली आहेत, ज्यांनी सुरुवातीची पंचपदीही गायली आणि ठाईची चालही सुरुवातीला गायली, असे श्री हरिभक्ती पारायण संगीत विशारद, संगीत अलंकार, गान गंधर्व, दादांचं नाव आमचे करण दादा असतील, त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. श्री हरिभक्ती पारायण दादांचं नाव रोहिदास दादा, श्री हरिभक्ती पारायण बाबांचं नाव हां मोहन महाराज, श्री हरिभक्ती पारायण नाव सांगत जा तुम्ही मला, ब्रह्मदेव महाराज श्री हरिभक्ती पारायण, सगुण महाराज श्री हरिभक्ती पारायण, महादेव महाराज श्री हरिभक्ती पारायण, अशोक महाराज श्री हरिभक्ती पारायण, नारायण महाराज श्री हरिभक्ती पारायण, किसन महाराज श्री हरिभक्ती पारायण. झाले ना सगळे? हां, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी सर्वच बालगोपाल मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, सर्वांनाच धन्यवाद देते. आणि त्या ठिकाणी तुमच्या गावचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, आमचे श्री हरिभक्ती पारायण मृदंग विशारद, मृदंग अलंकार, हां तेच मला म्हणलं विलास आहे का विकास आहे नेमका, हां आमचे विकास दादा नखाते, आमच्या दादांसाठी जोरदार आणि खनखन टाळ्या वाजवा. वा, क्या बात आहे की खऱ्या अर्थानं त्यांच्या हातामध्येच. आणि हे एवढं सोपं नाही, तुम्हाला टाळ्या देणं जेवढ्या सोपं आहेत ना, हे तेवढं सोपं अजिबात नाही. माईबाप त्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावरती 4 वाजता जाऊन त्या ठिकाणी बोटातून रक्त येतं, तेव्हा कुठे पकवाजातून त्या ठिकाणी कातड्यातून सरस्वती आणि भगवान परमात्माचं नामस्मरण येतं, उगाच येत नाही. आणि दादा आमचे त्या ठिकाणी आमचा जशाचा तसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे श्री हरिभक्ती पारायण दादांचं नाव परमेश्वर दादा आहेत. आमच्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि खऱ्या अर्थानं अगदी स्वतःच्या मनाचा मोठेपणा करून ज्यांचं कीर्तनाच्या नंतर भजन आहे, अशा आमच्या भगिनी अनिताताई रासवे या सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचे पती सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्या ठिकाणी आमच्या गावचेही बापू आलेले आहेत. त्या ठिकाणी मला सर्वच परिचित आहेत, कारण एरियाच माझा आहे पूर्ण, सर्वच माणसं मला त्या ठिकाणी परिचयाची आहेत. पण खऱ्या अर्थाने जे माझ्यावरती अगदी मुलीसारखं प्रेम करतात असे आमचे माऊ पाटू देऊन आलेले बाबांचं नाव काय, आमचे सुंदर काका आहेत. काकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी सर्वच असतील, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, सर्वांचाच नामोल्लेख करणं काही शक्य नाही, म्हणून सर्वांचाच नामोल्लेख झाला असं सर्वांनीच गृहीत धरून त्या ठिकाणी अभंगावर चिंतन करायला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. आणि दादा याचा आवाज व्यवस्थित करून द्या, कारण ह्याचा आवाज जोपर्यंत मला व्यवस्थित येत नाही तोपर्यंत मला काय बोलायला जोश येत नाही. मला याचा आवाज जे आहे ना असा मला पाहिजे का तसा आवाज येत नाही, म्हणजे मी जे बोलते ना ते त्यांना करंट लागत नाही, खालच्यांना त्यांना. त्याच्यामुळे याचा आवाज असा मोठा करा आणि पूर्ण मोकळा करा. हां काही का करीनात पण करून द्या तेवढं, हो ना, मला काही येत नाही त्यातलं. नंतर सांगते. हरी हा विठ्ठल विठ्ठल. बघा माईबाप
ज्यांचा अभंग आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला, थोडा ऐकू द्या. ज्यांचा अभंग आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सांगायचा झाला तर माईबाप माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक. माईबाप याच्या पलीकडे जाऊन जर माझ्या तुकोबारायांचा अधिकार सांगायचा झाला तर अनु रेणू या थोकडा आणि तुका तुका आकाशा एवढा. माझे जगद्गुरु तुकोबारायांची उंची मोजत असताना म्हणतात की तुकोबाराय आकाशा एवढेत. पण बघा, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला मोठं होणं सोपं आहे. माणसाच्या जीवनामध्ये मनुष्याला मोठं होणं सोपं आहे, पण मोठ्या झालेल्या माणसाला लहान होता येत नाही. पण हे ज्यांना जमलं त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्माकडे मागत असताना लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. त्या ठिकाणी मागत असताना म्हणतात भगवान परमात्मा मला लहानपण दे. किती लहान की मुंगी साखरेचा रवा. हे ज्यांना जमलं त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मैबाप याच्या पलीकडे जाऊन जर माझ्या तुकोबारायांचा अधिकार सांगायचा झाला, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामे करी, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. ब्रह्म तुकासी आले रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. की बघा, ज्यांनी माझ्या तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला तेच माझ्या तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक होतात. असा अधिकार आहे ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज आणि लागता सहज वासनेचे बीज जोडून जाय. की माणसाच्या जीवनामध्ये संतांची चरण धुलीचा स्पर्श जरी सहज झाला तरी माणसाच्या जीवनामधला पारावार राहत नाही. त्या मनुष्याला भगवान परमात्माच्या विषयी प्रेम निर्माण होतं, भगवान परमात्माच्या विषयी भक्ती निर्माण होते. बघा, संतांच्या चरण धुलीची अपेक्षा तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीवाने करावी यात अजिबात नवल नाही. संतांच्या चरण धुलीची अपेक्षा तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीवाने करावी यात अजिबात नवल नाही. संतांच्या चरण धुलीची अपेक्षा साक्षात भगवंत सुद्धा करतात. देव इच्छी रज चरणाची माती. की भगवान परमात्मा सुद्धा संतांच्या चरण धुलीची अपेक्षा आकांक्षा करतात. बघा, तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितलं पण आम्हाला पटवून द्या. तर बघा, त्या ठिकाणी द्वारिकेमध्ये भगवान परमात्माचं डोकं दुखत होतं. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं डोकं दुखत होतं. आणि डोकं दुखत असताना तेवढ्यामध्ये नारदजी द्वारिकेमध्ये आले. नारदजी द्वारकेमध्ये आले आणि नारदजी द्वारकेमध्ये आल्याबरोबर आता मला सांगा, नारदजी तिथे गेलेत, मग ते कसे जाणार आहेत? आपल्या घरी जसे पाहुणे येतात नॉक नॉक करून घरात, तसे येणार आहेत का ते? नाही. नारदजी आले, जिथे नारदजी आहेत तिथे भगवान परमात्माचं नामस्मरण असणारच. नारदजी आले म्हणजे नामस्मरण आलं. नारदजी नामस्मरण करायला लागले. नारायणा रम रमणा, नारायणा रम रमणा, नारायणा नारायणा मनमोहना मधुसूदना, मनमोहना मधुसूदना, करुणागना
आले भगवान परमात्माचं नारायण 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 भगवान परमात्माचं नामस्मरण त्या ठिकाणी नारदजी करायला लागले. बघा नारदजी आले. नारदजी आल्याबरोबर नारदजी भगवंताला विचारतात, म्हणे भगवंता जाऊन काऊन बसले? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, म्हणे नारदजी मी डोक्याला हात उगच नाही लावला, माझं फार डोकं दुखतंय, माझं खूप डोकं दुखतंय. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी नारदजी म्हणायला लागले, भगवंता मग तुमचं डोकं दुखायलंय ना, मी काय करू? वैद्याला बोलवू, हकीमाला बोलवू, डॉक्टरला बोलवू, नेमकं बोलू कुणाला? तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगितलं ते करायला मी तयार आहे. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणतात, म्हणे नारदजी माझं डोकं दुखतं, कोणत्याच हकीमाकडे गेल्याच्या नंतर राहणार नाही, कोणत्याच त्या ठिकाणी वैद्याकडे गेल्याच्या नंतर राहणार नाहीत, कोणत्याच डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर राहणार नाही. त्यावेळेस नारदजी म्हणतात, भगवंता जर तुमचं डोकं कशानेच राहणार नसेल तर मग तुमचं डोकं राहील तरी कशाने? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात की नारदजी जर माझं डोकं दुखतं कशाने राहील तर ते फक्त आणि फक्त संतांच्या चरणधुलीने राहील. काय म्हणतात? संतांच्या चरणधुलीने राहील. असं म्हटल्याबरोबर नारदजी त्या ठिकाणी भ्रमण करायला लागले. अनेक संत महात्म्यांकडे गेले, अनेक संतांकडे गेले. संतांकडे जावं आणि संतांना सांगावं भगवान परमात्माचं डोकं दुखतंय आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या चरणाच्या चरणधुलीने राहील. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी संतांनी सांगावं नारदजी पहिले जर विचार केला तर सगळ्यात मोठे संत तुम्हीच आहेत की तुमच्या मुखामध्ये रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामस्मरण आहे आणि तुम्ही आमच्याकडे आले. बरं म्हटले नारदजी चरणधूल द्यायला काही अडचण नाही, पण चरणधूल द्यायची जर म्हटली तर ज्यावेळेस आमच्या चरणाची माती भगवान परमात्माच्या डोक्याला लागेल त्यावेळेस आम्हाला नरकात जावं लागेल. चरणी चरण वंदी शूल पाणी, चरणी चरण वंदी शूल पाणी, चरणी जावं. चरणधूल द्यायला कोणी तयार नाही का? तर म्हटले जर चरणधूल दिली तर आम्हाला नरकात जावं लागेल. आणि नरक काय सोपे आहेत का? श्रीमद भागवत फार सुंदर सांगतं. 28 प्रकारचे नरक आहेत. रौरव, महारौरव, कुंभिश्र. म्हणजे जिथे तुम्ही आपण म्हणतो ना की आम्ही इथे काही केलं शेजारच्याने बघितलं नाही, पण शेजारच्याने जरी बघितलं नाही तर वरचे यमदूत आपल्याला पाहत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यापासून काही चुकलं नाही. म्हटले त्या ठिकाणी द्यायला हरकत नाही, पण नरकात जावं लागेल. चरणधुली द्यायला त्या ठिकाणी कुणीच तयार होईना. मग नारदजींच्या डोक्यामध्ये विचार येतो. म्हणतात वृंदावनामध्ये त्या ठिकाणी गोपिका सुद्धा भक्तच आहेत, राधा राणी सुद्धा संतच आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण त्यांना विचारून पाहू तुम्ही चरणधूल देता का. नारदजी वृंदावनामध्ये जातात आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर गोपिकांना आणि राधा राणीला पाहतात. त्यांना पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी नारदजींनी प्रश्न त्या ठिकाणी म्हणायला लागतात की गोपिकांनो, राधा राणी, भगवान परमात्माचं त्या ठिकाणी खूप डोकं दुखतं, पण माईबाप सर्वप्रथम सांगेल तुम्हाला की राधा राणी, गोपिका यांचा अधिकार सामान्य आहे. राधा राणी, गोपिका यांचा अधिकार सामान्य आहे. माईबाप ज्या योगीराजाला 16,108 पत्नी असून सुद्धा जो योगीराज त्या ठिकाणी राधा राणी भगवान परमात्माची पत्नी न होता पट्टराणी झाली, हा अधिकार सामान्य आहे. मी नाही सांगत, संत सांगतात. बिना परिणय के, बिना परिणय के वो प्रेम की पुजारन,
पटरानी हो गई कान्हा की, पटरानी हो गई। हा अधिकार ज्या राधा राणीचा, त्या राधा राणीकडे त्या ठिकाणी नारदजी येतात. म्हणतात की भगवान परमात्माचं द्वारिकेमध्ये डोकं दुखतंय आणि ते डोकं दुखतं कशाने राहील तर ते फक्त आणि फक्त तुमच्या चरण धुलीने राहील. असं म्हटल्याबरोबर माईबाप त्या ठिकाणी गोपिकांनी, राधा राणीने मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. पायाखाली हात घातला आणि पायाखालची मुठभर माती त्या ठिकाणी नारदजींच्या स्वाधीन करणार. तेवढ्यामध्ये नारदजीच म्हणतात, राधा राणी गोपिकांनो तुम्ही विचार केलाय का? त्यावेळेस राधा राणी गोपिका म्हणतात, म्हणे काय विचार करायचा नारदजी याच्यामध्ये? त्यावेळेस नारदजी सांगतात, ज्या वेळेस ही तुमच्या पायाची चरण धूल त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या माथ्यावरती लागेल त्यावेळेस तुम्हाला नरकात जावं लागेल. काय म्हणतात? त्यावेळेस तुम्हाला नरकात जावं लागेल. मैबाप भक्ती म्हणतात कशाला, प्रेम म्हणतात कशाला? भगवान परमात्मावरती प्रेम केलं कसं जातं आणि किती जातं त्याचं फार सुंदर उदाहरण आहे की बघा, भगवान परमात्मासाठी, भगवान परमात्माच्या मंदिरामध्ये आपण स्वतः जातो, भगवंताच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आपण जातो, यात अजिबात नवल नाही. कधीतरी भगवान परमात्माने आपल्या घरी येऊन आपल्या घराचं मंदिर बनवलं पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात, त्याला भक्तीची पराकाष्ठा. आणि पटला असेल तर टाळ्या जरा खणखण देत जा. हे बघा, तुमची लेख समजा, मला 1 तास राहिला आता, तुमची लेख समजा. हे बघा, तुम्ही ज्या टाळ्या देता, मला सांगा टाळ्याला काही टॅक्स आहे का? लागते का? काहीच नाही लागत. बरं बरं, तो फायदा पण खूप आहे तुमचा. त्या ठिकाणी जे तुमचं रक्तवाहिन्यात ते प्रेशरने चांगल्या होतात, फार फायदे त्याचे. बरं, याच्यापेक्षा एक सुंदर फायदा सांगू का? ज्या वेळेस तुम्ही भगवान परमात्माची उंच हात करून टाळी वाजवताना, ज्या वेळेस भगवान परमात्माची उंच हात करून तुम्ही टाळी वाजवताना, त्यावेळेस साक्षात भगवान परमात्मा विठाला 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 हरी विठाला 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 हरा विठाला 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 हरी 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 चालू आहे, बटन बंद आहे. हरी दादा, हेरी बी बंदच आहे. हरी हरी हरी, मग हे एकच राहू दे, याचा आवाज व्यवस्थित. हे घ्या, राहू दे राहू दे. अहो पण मला समोरचे माणसं दिसत नाही तर थंड पाहिजे. हरी, हे राहू द्या तुमचं, हे नकोच, हे राहू द्या, आमचं एकच होतं ॲडजस्ट. चला कुठे होतो आपण? तुम्ही म्हणाल माऊमध्ये, मला माहिती आहे तुम्ही माऊमध्येच आहेत. कीर्तनात कुठं होतो आपण? भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याची भक्ती आपण करतो, त्यात नवल नाही. कधीतरी हे बघा, भगवान परमात्माचं नामस्मरण आपण भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी करतो, बरोबर? भगवान परमात्माचं नामस्मरण आपण भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी करतो. मैबाप यात कुठलंच नवल नाही. खऱ्या अर्थाने कधीतरी आपली भक्ती एवढी परिपक्व असली पाहिजे की भगवान परमात्माने सुद्धा आपलं नामस्मरण केलं पाहिजे. काय सांगते? भगवान परमात्माने सुद्धा आपलं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई, भगवान परमात्मा कुठे आमचं नामस्मरण करत असतो का? त्याने राधा राणीचं नामस्मरण नाही केलं का? त्याने गोपिकांचं नामस्मरण नाही केलं का? त्याने संतांचं नामस्मरण नाही केलं का? तर तुमचं आमचंच नामस्मरण भगवान परमात्मा का करणार नाही? करतो. पण कधी करतो? ज्यावेळेस तुम्ही भगवान परमात्माला भक्तीने आणि प्रेमाने आळवताना, त्याच वेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुमचं नामस्मरण करेल, तुमची भक्ती स्वीकारेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल, कारण भगवान परमात्मा तुम्हाला काहीच मागत नाही.
पहिली आणि शेवटची गोष्ट, भगवंत तुम्हाला काहीच मागत नाही. भगवान परमात्मा जर तुम्हाला काही मागत असेल, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, देवा भावाचा भुकेला. भगवान परमात्मा फक्त भाव मागतो. बघा त्या ठिकाणी नारदजी स्वतः सांगतायत की गोपिकांनो, तुम्ही तुमची चरणाची धूल ज्यावेळेस भगवान परमात्माच्या मस्तिष्काला लागेल त्यावेळेस तुम्हाला नरकात जावं लागेल. भक्ती कशाला म्हणतात? त्यावेळेस गोपिका आणि राधा राणी म्हणते की नारदजी, आमच्यामुळे, आमच्या चरण धुलीमुळे जर आमच्या कन्हैयाचं, आमच्या कान्हाचं, आमच्या लालाचं जर डोकं दुखतं राहणार असेल ना, आमच्या चरण धुलीने जर राहणार असेल ना, तर आम्ही आमच्या कन्हैयासाठी, आमच्या भगवंतासाठी आम्ही नरकात जायला सुद्धा तयार आहेत. याला भक्ती म्हणतात आणि याला भक्तीची पराकाष्ठा म्हणतात. अशी भक्ती मनुष्याने मनुष्याच्या जीवनामध्ये केली पाहिजे की आपण भगवत परमात्मासाठी रडतो ना, मैबाप यात नवल नाही, कधीतरी आपल्यासाठी त्या भगवान परमात्माच्या डोळ्यामध्ये सुद्धा दोन थेंब आपल्यासाठी अश्रूचे आले पाहिजेत. त्यावेळेस आपली भक्तीची सिद्धता आहे. पहा, आणि ज्यावेळेस अशी भक्ती तुम्ही त्या ठिकाणी संतांच्या चरण धुलीचा स्पर्श तुम्हाला होईल, त्यावेळेस आपल्यातली वासना नष्ट होईल. काय नष्ट होते? आपल्यातली वासना नष्ट होते. आता वासना नष्ट होते तर कशी होते? त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देते. बघा, महिला मंडळी कीर्तनाचं रिग बसाव जरसं, थोडंसं शांतता राखा. मी माझं मनाचं नाही सांगत, आपले संत सांगतात की नाही बाबा, कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक होईल. मी नाही सांगत, संत सांगतात बेडूक होऊनी येईल जन्मा. तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला काय करायचं ते. चला, त्या ठिकाणी मेवाड प्रांतामध्ये एका महिला भक्ताचा जन्म झाला. मेवाड प्रांतामध्ये एका महिला भक्ताचा जन्म झाला आणि त्या महिला भक्ताचं नाव होतं संत मीराबाई महाराज. काय नाव होतं? संत मीराबाई महाराज. आणि संत मीराबाई महाराज भगवान परमात्माच्या एवढ्या भक्त होत्या, एवढ्या भक्त होत्या की अगदी लहानपणापासून भगवान गोपाल कृष्णाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं मीराबाई महाराजांनी. एवढं वाहून घेतलं होतं, एवढं वाहून घेतलं होतं माईबाप की राजाची मुलगी होती, एका राजाची मुलगी होती, राजवैभवामध्ये वाढलेली होती, पण तरी सुद्धा भगवान परमात्माला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः भोजन सुद्धा करत नव्हती. हो, स्वतः भोजन सुद्धा करत नव्हती. माऊचं कसं आहे ना भगवान परमात्माला नैवेद्य? किती जणी दाखवतात बरं? एक तरी. हे बघा, असं करा नाही तर असं करा, काहीतरी करा. आपली भाषा आपल्याला कळते बरं. दाखवतात ना, दाखवतात. असं आपण गृहीत धरू की सगळ्या माऊच्या महिला मंडळी त्या ठिकाणी भगवान परमात्माला नैवेद्य दाखवतात. मला सांगा, भगवान परमात्माला नैवेद्य दाखवतात तर अशा किती जणी आहेत माऊमध्ये की ज्यांचा नैवेद्य साक्षात भगवान परमात्माने खाल्लाय? एक तरी खाल्लाय आहे का? मला सांगा, भगवान परमात्मा नैवेद्य खात नाही का भगवान परमात्मा नैवेद्यच खात नाही? कसं आहे? भगवंत नैवेद्य खात नाही का भगवंत नैवेद्यच खात नाही? मी सांगते, भगवान परमात्मा नैवेद्य खातो, आपला खात नाही. काय? भगवंत नैवेद्य खातो पण आपला खात नाही. मग कुणाचा खातो? नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अहो भगवान परमात्मा नैवेद्य खातो, पंचमक्वान्नाचा खाईल यात नवल नाही. भगवान परमात्मा उष्टी बोरं सुद्धा खातो. भगवान परमात्मा शबरी मातेची उष्टी बोरं सुद्धा भगवान परमात्माने खाल्ली. पण का खाल्ली? त्यांच्या भक्तीत तेवढा त्याग होता. त्यांचं भगवान परमात्माच्या विषयी तेवढं समर्पण होतं. किती समर्पण! अगदी लहान वयापासून शबरी मातेने म्हणावं, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. त्या ठिकाणी लहानपणापासून म्हणायच्या, लहानपणापासून भगवान परमात्माचं नामस्मरण. त्या ठिकाणी मुखामध्ये राम 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 एवढ्या शेवटपर्यंत नामस्मरण केलं माईबाप की प्राण अगदी कंठाशी आलाय. पण तरी सुद्धा भगवान परमात्माचं नामस्मरण कंठामध्ये आणि राम राम नामस्मरण शबरी माता करतायत. तेव्हा कुठे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू शबरी मातेच्या ऍड्रेस शोधत शोधत वनामध्ये येऊन शबरी मातेला दर्शन दिलं. माईबाप ज्यावेळेस भगवान परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक शबरी मातेच्या दृष्टीने शबरी माताला पाहायला मिळाला, त्यावेळी शबरी मातेच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की असं वाटलं भगवान परमात्माचे चरण घ्यावे आणि भगवान परमात्माच्या चरणांना पदप्रक्षालन करावं, भगवान परमात्माचे चरण त्या ठिकाणी धुवावेत. पण मैबाप ज्यावेळेस भूक लागावी त्यावेळेस वनामध्ये जावं आणि कंदमुळं फळं खावीत आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी तहान लागावी त्यावेळेस जाऊन पाणी प्यावं. त्यांच्याकडे कुठलं आलं पात्र की भगवान परमात्माचे चरण धुण्याकरिता पात्र. पण बघा भक्तीत किती ताकद असते. शबरी मातेच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की मला भगवान परमात्माचे चरण धुवायचे, पद प्रक्षालन करायचंय. त्यावेळेस शबरी मातांनी स्वतःच्या हाताचं करपात्र केलं आणि त्या करपात्रावरती भगवान प्रभू रामचंद्रजींचे 2 चरण ठेवले आणि चरण ठेवल्याबरोबर स्वतःचं मस्तक भगवान परमात्माच्या चरणावरती लावलं आणि स्वतःच्या अश्रूंनी भगवान परमात्माचं पद प्रक्षालन केलं. भगवान परमात्माचे चरण धुवून काढले. तेव्हा कुठे अशा भक्ताचं भगवान परमात्मा उष्टी बोरं सुद्धा खातात. पण कधी ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये एवढी भक्ती असेल, भगवान परमात्माला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवल्याशिवाय मीराबाई महाराजांनी त्या ठिकाणी जेवण सुद्धा करू नये. समाजाने एवढं त्या ठिकाणी कौतुक करावं, एवढं कौतुक करावं. राजाची मुलगी आहे, राजवैभवामध्ये वाढलेली आहे, पण तरी सुद्धा भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय साधं जेवण सुद्धा करत नाही, साधं जेवण सुद्धा करत नाही. समाजाने म्हणावं पण कधीपर्यंत? जोवर लहान होत्या तोपर्यंत समाजाने कौतुक करावं. पण जशा जशा मीराबाई महाराज मोठ्या व्हायला लागल्या, जशा जशा तसा तसा या समाजाने त्रास द्यायला चालू केला. काय? या समाजाने त्रास द्यायला चालू केला. एवढा त्रास दिला की माईबाप, मुलगी ही बापाच्या काळजाचा तुकडा असते, मुलगी बापाच्या काळजाचा तुकडा असते. एवढं विवश केलं राणाजींना की स्वतःच्या हाताने मीराबाई महाराजांना विषाचा प्याला द्यावा लागला. विष का प्याला राजाने भेजा, विष का प्याला राजाने भेजा, पिवत पिवत मेरा हासी रे, पिवत पिवत मेरा हासी रे, पग घुंघरू बांधे मेरा नाची रे, पग घुंघरू बांधे मेरा नाची रे, पग घुंघरू बांधे मेरा नाची रे, नाची रे, पग घुंघरू बांधे मेरा नाची रे, नाची रे, नाची. माई बाप, तुम्ही टाळ्या वाजवायला तरी जरा कुच्चरपणा करू नका. काऊन सांगू का? हे बघा, तुम्ही ज्या टाळ्या वाजवता त्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील. तुम्ही ज्या टाळ्या वाजवता त्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील, पण त्या टाळ्या आमच्यासाठी टाळ्या नसून तो तुमच्यावरती आमचा असलेला आशीर्वाद आहे. टाळ्या जरा खान खान. वा, एवढी एनर्जी 1 तास राहू द्या. चला, त्या ठिकाणी एवढा त्रास दिला
की राणाजींना विष द्यावं लागलं. राणाने विष दिया मन अमृत पिया, मीरा सागर में सहिता कहाने लगी. दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुणा गाने लगे. ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. महलों में पली पलक जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने चली. ताई हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हरि गुण गाने लगी. मीरा हो गई मगन, लागी लगन मीरा हो गई मगन. पटलं नाही का? हा. एवढा त्रास दिला की विषाचा प्याला सुद्धा ग्रहण करावा लागला. बघा आता त्या ठिकाणी मीराबाई महाराजांसाठी घराचे द्वार तर बंद झाले, घराचे दार तर बंद झाले. घरामध्ये तर जाऊ शकत नाही कारण वडिलांनीच विष दिलंय. पण माईबाप ते विष सुद्धा एवढ्या प्रेमाने प्याल्या की त्या विषाचा परिणाम मीराबाई महाराजांवरती अजिबात झाला नाही. ज्या मूर्तीच्या समोर मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, देवाची मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली शब्द देणं आणि तिकडून प्रामाण्यनं एकच. एवढे त्या ठिकाणी तल्लक, त्या ठिकाणी सर्व भजनमय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पण काय माहितीये का, माझ्याकडे अर्धा तास राहिला आणि त्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला सर्व चिंतन बघायचे म्हणून सर्वांनी थोडस चला त्या ठिकाणी मूर्तीवरती परिणाम झाला पण मीराबाई महाराजांवरती नाही झाला. मग ज्यावेळेस त्यांच्यासाठी घरचं दार बंद झालं, बघा मनुष्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस माणसासाठी सगळी दारं बंद होतात ना, त्यावेळेस एक दार असं असतं की ते दार तुमच्यासाठी कधीच बंद नसतं. ते दार तुमच्यासाठी कधीच बंद नसतं. तुम्ही रात्री जा, 12ला जा, 1ला जा, 2ला जा, तुम्ही कधीही जा, तुमच्याकडे काय आहे ते दार कधीच बघणार नाही. तुम्ही फक्त त्याचे आहेत म्हणून ते तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःवरती घेतं. बघा त्या ठिकाणी मीराबाई महाराजांना घरचं दार तर बंद झालं, मग आता कुठे जावं, तर त्या ठिकाणी मीराबाई महाराज मंदिरामध्ये गेल्या. आता पहा, संत असो, साधू असो, नाही तर संन्यासी असो, कुणी जरी असलं तरी पोटाला भूक तर प्रत्येकालाच लागते. पोटाला भूक प्रत्येकालाच लागते का? कारण शरीर कसं आहे, अन्नमय शरीर, अन्नाशिवाय जगू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी मीराबाई महाराज मंदिरामध्ये राहू लागल्या. मग आता भोजनाची व्यवस्था, एक आजीबाई होत्या, त्या आजीबाई त्या ठिकाणी मीराबाई महाराजांना दररोज भोजन द्यायच्या, दररोज भोजन द्यायच्या. पण काय कुणास ठाऊक एक दिवस त्या आजीबाईंना काहीतरी काम आलं आणि एक दिवस काम आल्याच्या नंतर त्या आजीबाईंनी त्यांच्या मुलाला सांगितलं. त्या मुलाचं नाव होतं कन्हैया. काय नाव होतं? कन्हैया. कन्हैयाला सांगितलं, म्हणे कन्हैया हा डब्बा ठेवलाय, हा डब्बा घेऊन मंदिरामध्ये जा, तिथं मीराबाई महाराज त्यांना हा डब्बा देऊन ये. कन्हैया गेला मंदिरामध्ये. कन्हैया जसा काय मंदिरामध्ये गेला आणि जसं काय कन्हैयाने मीराबाई महाराजांना बघितलं, बघितल्याबरोबर त्याच्या पापणीची उघड झापच बंद झाली. एवढ्या तन्मयतेने त्याने मीराबाई महाराजांकडे बघितलं आणि बघितल्याबरोबर त्याने संकल्पच सोडला. त्याने संकल्पच सोडला, म्हणे लग्न करील तर फक्त आणि फक्त मीराबाईंशीच करील. काय म्हटला? लग्न करेल तर मीराबाई महाराजांशीच करेल. आला परत घरी.
आल्याच्या नंतर आजी आल्या गावावरतून. आजी विचारायला चालू केले, म्हणे कन्हैया गावात कुणाशी भांडण झालंय का, कुणी बोललंय का, अनामाऱ्या झाल्यात का, झालं काय, तू एवढा नाराज का दिसतोस, तू बोलत नाहीस, झालं काय. आईने विचारलं, आजीने विचारलं, त्या ठिकाणी कान्हा काहीच बोलत नाही, कन्हैया काहीच बोलत नाही. फार विनंती केल्याच्या नंतर कन्हैया म्हणायला लागला, आई तुला एक सांगू का. त्या ठिकाणी आजी म्हणायला लागल्या, सांग ना बाळा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी कन्हैया म्हणायला लागला, मी सांगतो पण तू रागवणार तर नाहीस ना, तू चिडणार तर नाहीस ना. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी कन्हैया म्हणायला लागला की म्हणे, त्या ठिकाणी आजी म्हणायला लागली की नाही मी रागवणार नाही, चिडणार नाही, तू सांग. असं म्हटल्याबरोबर कन्हैया आजीला सांगतो, म्हणे आजी की मी मंदिरात गेलो काल, मीराबाई महाराजांच्या डब्बा देण्याकरिता गेलो, पण जसं काय मी मीराबाई महाराजांना बघितलं तसं त्यांना पाहून संकल्पच सोडला, म्हणे लग्न करेल तर फक्त आणि फक्त मीराबाईशीच करेल. असं ऐकल्याबरोबर आजीनी तर डोक्यालाच हात हाणून घेतला. म्हणे काय मला विपरीत बुद्धी सुचली होती, याला मी त्या ठिकाणी डब्बा घेऊन पाठवला. असं म्हटल्याच्या नंतर आजी त्या ठिकाणी आजीचं डोकं काम करेना. आजी गेली मंदिरामध्ये. आजी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मीराबाई महाराज विचारतात, आजी काय झालं, तुम्ही बोलत नाही. त्यावेळेस आजींना मीराबाई महाराज सांगायला लागल्या, म्हणे मीराबाई मी अस्वस्थ याच्यामुळे काल माझा मुलगा आलता कन्हैया तुम्हाला डब्बा देण्याकरिता. म्हणे हो आला होता, काय झालं. म्हणे त्याने तुम्हाला बघितलं आणि बघितल्याबरोबर असा संकल्प सोडला की लग्न करेल तर फक्त तुमच्याशीच करेल. मीराबाई महाराज म्हटल्या काही हरकत नाही, पाठवून द्या. मीराबाई महाराज म्हणतात काही हरकत नाही, पाठवून द्या. असं म्हटल्याबरोबर आजी गेल्या, सांगितलं कन्हैया आला. कन्हैया आला दुसऱ्या दिवशी. आल्याच्या नंतर मीराबाई महाराज म्हणतात लग्न करायचंय. म्हणे हो लग्न करायचंय. म्हणलं काही हरकत नाही, चालेल. म्हणलं बरं ठीक आहे, पण मीराबाई महाराज म्हणतात हरकत नाही पण माझी एक अट आहे. अशी आट म्हटल्याच्या बरोबर त्या ठिकाणी कन्हैया म्हणायला लागतो, तुमची जी काही आट असेल ती आट मी मान्य करतो. त्या ठिकाणी मीराबाई महाराज म्हणतात ही मूर्ती आहे, ही मूर्ती घेऊन जा आणि या मूर्तीकडे त्या ठिकाणी जसं मला पाहिल्याच्या नंतर एवढ्या एकात्मतेने तू बघितलंस की तुझ्या डोळ्याची उघड झाप बंद झाली, तेवढ्याच एकात्मतेने आणि एकाग्रतेने या मूर्तीकडे बघ आणि रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामस्मरण तुझ्या मुखात असलं पाहिजे. असं 6 महिने कर. 6 महिन्याच्या नंतर मी स्वतः येऊन तुझ्याशी लग्न करेल. असं म्हटल्याबरोबर कन्हैया गेला. आता गेल्याच्या नंतर मीराबाई महाराज 1.5 महिन्यांनीच हातामध्ये पुष्प मुलांची त्या ठिकाणी हार घेऊन कन्हैयाकडे गेल्या. आणि कन्हैयाकडे गेल्याच्या नंतर तो कन्हैया म्हणायला लागतो, भगवंता कन्हैया या मूर्तीतून प्रगट न होता, या मूर्तीतून प्रगट नाही झालास मला दर्शन देण्यासाठी, पण कन्हैया साक्षात मीराबाई महाराजांच्या रूपामध्ये मला दर्शन देण्याकरिता आलात. माईबाप याला म्हणता वासनाच नाही तर वासनेचं बीज सुद्धा नष्ट करतात कोण, संत. पटलं नाही का काय. कीर्तन 5G ने ऐका, त्यावेळेस तुम्हाला कळेल. बघा, आणि म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये,
उपजे आवडी सुख घडो घणी वाढू लागे. रामनामामध्ये आवड निर्माण होते, पण कधी? ज्या वेळेस आपल्यातली वासना नष्ट होईल ना त्यावेळेस. बघा रामनामामध्ये आवड आणि रामायण बघा त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वीच 22 तारखेलाच, आज 24 आहे, 22लाच त्या ठिकाणी अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण सर्वांनीच त्या ठिकाणी सोशल मीडियावरती पाहिला असेल. एवढं सुंदर वातावरण की बघा अनेक जणांच्या प्राणांची आहुती गेली या दिवसासाठी. आणि आपण महान भाग्यवान माणसं आहेत की या दिवसाचे आपण साक्षीदार आहेत की आपल्याला आपल्या डोळ्याने साक्षात भगवान प्रभू रामचंद्रजींचा मुखडा पाहायला मिळतोय. याच्या एवढी भाग्याची गोष्ट दुसरी कुठली असणार आहे? विचार करा, ज्यांच्यामुळे हे अखिल विश्व चालतं तो भगवान परमात्मा. पण तरी सुद्धा गेली काही वर्ष झालं भगवान परमात्माला सुद्धा टेंट मध्ये राहावं लागलं, झोपडीत राहावं लागलं मैबाप. पण खऱ्या अर्थाने कालचा दिवस आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्व हिंदूंसाठी त्या ठिकाणी भाग्याचा ठरला की आपल्या प्रभू रामचंद्रजींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्या ठिकाणी भगवान रामलाला हे त्या ठिकाणी अयोध्येच्या मंदिरामध्ये विराजमान झाले. तर एवढं सुंदर वातावरण आहे, एवढं सुंदर वातावरण आहे. संत महात्मे वर्णन करतात, सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं, लगे कोटियां भी दुल्हन सी, लगे कोटियां भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं, अवध में राम आए हैं. हे वातावरण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी साजरा केला असेल तुम्ही सुद्धा. कारण असं कोणतंच गाव नव्हतं की त्या गावामध्ये भगवान रामललांचं त्या ठिकाणी स्वागत केलं नसेल. प्रत्येकाने ज्याला जसं झेपेल तशा पद्धतीने, जसं काही होईल तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय. पण बघा प्रभू रामचंद्रजींची काय इच्छा आहे की हे रामराज्य व्हावं. काय? हे रामराज्य व्हावं. आणि हे रामराज्य कधी होईल? ज्या वेळेस माणूस माणसाशी माणसासारखं वागेल त्यावेळेस हे रामराज्य यायला जास्त वेळ लागणार नाही लागणार. पटलं नाही का? टाळ्या जरा दे जाओ. लागेल का? नाही लागेल. म्हणून आणि बघा रामायण आपल्याला किती छान शिकवतं. रामजी आलेत ना, मग रामजींचा आपण काहीतरी आदर्शही घेतला पाहिजे, रामजींकडून आपण काहीतरी शिकलंही पाहिजे. बघा आपण प्रत्येक ग्रंथाकडे फक्त पारायण करून त्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून वर खुंटीवरती टांगून ठेवतो. प्रत्येक ग्रंथाला गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, रामायण असेल, भागवत असेल, शिवमहापुराण असेल, देवी भागवत असेल, त्या ठिकाणी पंचदशी असेल, पंचकरण असेल, विचार असेल, कोणताही ग्रंथ असू द्यात, अभ्यास एकदा त्या ठिकाणी त्याला आपण पारायण केला, पारायण करून लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपण खुंटीवरती टांगून ठेवतो. पण माईबाप कधीतरी त्या ग्रंथाला पारायणापेक्षा त्या ग्रंथातून आपण काय घेऊ शकतो? कारण बघा काही माणसं म्हणतात ताई आम्ही एवढे पारायण केले, एवढे पारायण केले, एवढे पारायण केले की किती केले याचा मेळच आम्हाला नाही. आम्ही एवढे पारायण केले की आमचे पारायण किती झाले हे आमचं आम्हाला माहिती नाही. पण शास्त्र तुम्हाला असं सांगतं तुमचे पारायण किती झाले त्याला महत्व नाही, तुमच्या पारायणातून तुमच्यात परिवर्तन किती झालं याला फार महत्व आहे, याला महत्व आहे. काहीतरी आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. रामलला आलेत ना तर आपण सुद्धा काहीतरी आपल्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. बघा त्या ठिकाणी रामचरित मानस आपल्याला शिकवता भाऊ कसा असला पाहिजे, लक्ष्मणासारखा असला पाहिजे, भरतजींसारखा असला पाहिजे, शत्रुघ्नासारखा असला पाहिजे, त्या ठिकाणी मुलगा कसा असला पाहिजे, रामजींसारखा असला पाहिजे, माता कशा असल्या पाहिजेत, कौशल्या, सुमित्रा माता आणि कैकेयी माता यांच्यासारख्या असल्या पाहिजेत. त्या ठिकाणी पिता कसले असले पाहिजे तर दशरथजींसारखे असले पाहिजेत. त्या ठिकाणी पत्नी कशी असली पाहिजे तर सीता मैयासारखी असली पाहिजे. माफी मागून एक वाक्य बोलते पहा, तुमचा बाप कसा होता हे तुमच्या हातात नाही आहे. आपला बाप कसा आहे, तो खाणार आहे, तो पिणार आहे, तो वाईट वक्त करणार आहे, तो व्यसन करणार आहे, तो पत्ते खेळणार आहे, तो जुगार करणार आहे. आपला बाप कसा आहे हे आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे निश्चितच आपल्या हातात आहे. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा, ही काळाची गरज आहे. बघा रामायण एवढं रामजी आपल्याला किती सुंदर शिकवतात.
धैर्यवान किती असलं पाहिजे, धैर्यशील किती असलं पाहिजे हे रामजी आपल्याला शिकवतात. अहो उद्या त्या ठिकाणी आपल्याला तख्त मिळणार आहे, आपण राजे होणार आहोत अगदी हिंदुस्थानचे. रामजी राजा होणार होते. काय रामजी राजा होणार होते दुसऱ्या दिवशी, पण आदल्या दिवशीच मातोश्रींची आज्ञा येते की रामा तुला त्या ठिकाणी उद्या सिंहासन नाही आहे, तू उद्या राजा नाही होणार आहेस. त्यावेळेस राम प्रभू विचारतात, माता जर मी उद्या राजा होणार नसेल, उद्या जर सिंहासनावरती त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी तिलक होणार नसेल तर काय आज्ञा आहे माता तुमची. त्यावेळेस मातेने सांगावं, कैकेयी माता सांगते म्हणे, रामा त्या ठिकाणी राजगादी तुझ्यासाठी नाहीये, राजगादी माझ्या त्या ठिकाणी भरतासाठी आहे. आणि मग म्हणतात माझ्यासाठी काय आहे. त्यावेळेस कैकेयी माता सांगते, रामा तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास आहे. काय सांगतात, रामा तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास आहे. मैबाप रामजी आपल्याला शिकवतात की सुखामध्ये तर माणसाने आनंदी राहिलंच पाहिजे हो, पण दुःखामध्ये सुद्धा मनुष्याने किती आनंदी असलं पाहिजे. रामजी शिकवतात बघा, ज्याला उद्या राजसिंहासन मिळणार आहे, जो उद्या राजा होणार आहे, मी उद्या राजा होणार आहे म्हणून ज्या रामजींना आनंद सुद्धा होत नाही आणि मला 14 वर्षाचा वनवास मिळालाय म्हणून ज्या रामाला दुःख सुद्धा होत नाही ना, त्याला राम म्हणतात. हे रामायण आपण कधीतरी अनुभवलं पाहिजे. बघा पूर्ण रामायण सांगायला काही माझ्याकडे वेळ नाही, मला 15 ते 20 मिनिट राहिलेत, पण त्या ठिकाणी अगदी तुम्हाला 5 मिनिटामध्ये पूर्ण रामायणाचं सार असणारं एक भजन सांगते बघा. फक्त भजन हिंदीत आहे आणि तुम्ही जरा 4G नाही, 4G चलं ना आता 5G जर श्रवण केलं तर तुम्हाला नक्कीच कळेल. बघा, नगरी हो अयोध्या सी, नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना हो, रघुकुल सा घराना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. भाऊ कसा असला पाहिजे, लक्ष्मण सा भाई हो, कौशल्या माई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो त्याग भरत जैसा, हो त्याग भरत जैसा, सीता सी नारी हो, लव कुश के जैसी संतान हमारी हो, लव कुश के जैसी संतान हमारी हो. पटलं नाही का. ज्या वेळेस आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील ना, त्यावेळेस आपल्या पोटी सुद्धा लवकुश सारखे पुत्र यायला जास्त वेळ लागणार नाही, पण त्याच्यासाठी हे असणं अत्यंत आणि फार महत्वाचं आहे. बघा त्या ठिकाणी हे आपलं कार्य तर पूर्ण झालं, आपलं ज्या ठिकाणी जे स्वप्न होतं एवढ्या दिवसांचं ते पूर्ण झालं, पण आता ज्या गोष्टीची आपल्याला आकांक्षा आहे, आतुरता आहे, ती गोष्ट मात्र कुठंतरी डगमगती आहे. आता ज्याची आपल्याला गरज आहे ना, ती गोष्ट खऱ्या अर्थाने कुठंतरी डगमगती आहे आणि खऱ्या अर्थाने ती गोष्ट म्हणजे आपल्या हक्काचीच गोष्ट आपल्याला मिळत नाहीये, ते म्हणजे मराठा आरक्षण. मी नेहमी सांगत असते, ही लोक कायम कारण देतात, हे चालना ते चालना ते चालना ते चालना. तुम्हाला एका दिवसामध्ये नोटाबंदी करायला जमली, तुम्हाला रविवारच्या दिवशी त्या ठिकाणी शपथ घ्यायला 2-2 मुख्यमंत्री जमले, तुम्हाला सगळं जमलं, मग आरक्षणापाशीच तुमचं नेमकं आडलं तरी काय, काय आणलंय तुमचं, का देत नाहीत. आणि माझं सांगणं असेल, आम्ही तुम्हाला तुमच्या बाप दाद्याची इस्टेट मागितली नाही, आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी मागितली आहे का, नाही, तुमच्या बाप दाद्याची इस्टेट मागितली नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय, तो हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणारच नाही. आमचं आहे आणि जे आमचं आहे ना ते आम्ही सोडत नसतो. कारण बघा
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी कसं जगावं हे शिकवलं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं. धर्मवीर संभाजी महाराजांनी आपण कसं मेलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं. पण आपल्या मनोजदादा जरांगे पाटलांनी कसं लढलं पाहिजे हे आपल्याला शिकवून दिलं. काय माणूस आहे. खऱ्या अर्थाने जर त्यांनी ठरवलं असतं ना तर त्यांच्या मी म्हणते 15 पिढ्यांनी बसून खाल्ला असतो. 15 पिढ्यांनी बसून खाल्ला असतं. पण काय खरंच तू ज्यावेळेस माझं त्या ठिकाणी कीर्तन होतं प्रॉपर अंकुशनगरमध्येच, त्यावेळेस मी ती अवस्था बघितली. माईबाप त्यांचे वडील अगदी त्या शरीर थकलंय, आई अगदी शरीर थकलंय. विचार करा माईबाप, ज्याच्या जीवनातला त्या ठिकाणी कुणाच्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट घडू नये. पण जेव्हा कधी वडिलांना स्वतःच्या मुलाच्या त्या ठिकाणी शरीराला अग्नी देण्याची वेळ येते ना, त्यावेळेस त्या बापाला किती त्रास होत असेल. आपण कधी या गोष्टीचा विचार केलाय? पण माईबाप स्वतःचा मुलगा, स्वतःच्या काळजाचा तुकडा या समाजासाठी ज्यांनी बहाल केला ना, ते मायबाप धन्य असले पाहिजे. आपल्या पोटच्या गोळ्याला साधी ठेच जर लागली ना, साधं त्याच्या बोटातून साधं रक्त जरी आलं ना, तरी माय बापाचा जीव कासावीस होतो. आई वडिलांचा जीव कासावीस होतो. विचार करा, ज्यावेळेस दादांनी 40 दिवस का काय उपोषण केलं होतं, बिना अन्न पाण्याचे दादा होते, त्यावेळेस मला सांगा त्या मायबापांनी जे अन्न खाल्लं ते अन्न त्या मायबापाला गोड लागलं असेल का? अहो विचार केला पाहिजे. ज्या पत्नीने स्वतःचा पती या समाजासाठी बहाल करून टाकला, ती पत्नी किती धन्यता. त्या पत्नीची ताकद काय असली पाहिजे. सोपं नसतं. काही गोष्टी नुसत्या बोलायला सोप्या असतात. काही माणसं नुसतं बोलतात. करणं फार कठीण आहे. करणं एवढं कठीण आहे की अगदी एवढे दिवस झालेत, पण तरी सुद्धा आमच्या दादानी कुठलीच हार मांडली नाही. त्या ठिकाणी ज्यावेळेस 14 तारखेची सभा होती, एवढा विराट समाज त्या ठिकाणी सराटे अंतरवालीमध्ये आला होता. त्यावेळेस काही वर्गणी वगैरे करून ती सभा त्या ठिकाणी झाली. पण माईबाप त्यावेळेस आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं, म्हणे जर सभेसाठी पैसे कमी पडत असतील, माझ्याकडे फारसं नाहीये, पण माझं राहतं घर विकून द्या. हा म्हणणारा तो माणूस आहे. आणि खऱ्या अर्थाने हे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. आणि आपण मागतोय का? मुळातला मुद्दा आपण मागतोय का? जो बैलाच्या मागे पाहिजे होता तो खुर्चीवर आहे. जो बैलाच्या मागे पाहिजे होता तो खुर्चीवर आहे, आणि जो खुर्चीवर पाहिजे होता तो बैलाच्या मागे. सरकार का झोप घेलं का काय? विचार केला पाहिजे ना कधीतरी. विचार करा, आपले त्या ठिकाणी जे नीटची तयारी करतात, काय टॅलेंटेड मुलं आहेत आपले, एवढे टॅलेंटेड, पण फक्त आणि फक्त आम्ही एका गोष्टीमुळे मागे पडलो, ते म्हणजे आरक्षण. आम्ही कशानेच मागे नाहीये. आमचा जर विचार केला तर आम्ही की आम्ही एक वेळेस पूर्ण जगाला जोपासण्याची ताकद सुद्धा माझ्या शेतकरी बापामध्ये आहे. आम्ही जगवू पण शकतो, पण वेळ आली ना तर आम्ही आमच्या हक्कासाठी समोरच्याला मारू पण शकतो. ही सुद्धा आमचीच ताकद आहे. एक तर मराठे भडकत नाहीत, एक तर मराठे पटांगणात उतरत नाहीत, आणि एकदा का उतरले ना तर कोणाच्या बापाला सुद्धा भेट नाही. ती मराठे कोणाच्या, कारण आम्ही साध्या सुद्याचे नाही, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, साध्याचे नाही आहेत. आणि बघा, कधीतरी स्वतःच्या धर्मासाठी जागृत असलं पाहिजे, कधीतरी धर्मकार्य केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मी हे का सांगितलं, आज हा जो सप्ताह आमच्या तरुण मित्र मंडळींनी केला, आल्याच्या नंतर तरुणांचं बोलणं वगैरे झालं, तर आमच्या सर्व माझ्या भावंडांनी सांगितलं, म्हणे ताई जर सप्ताह जर नसता ना तर आमच्यातला इथं एक सुद्धा तरुण दिसला नसता, सगळे मनोजदादांसोबत. पण म्हणले हे सुद्धा आपल्या धर्माचंच कार्य आहे, आणि मनोजदादा ते करतायत ना तर आम्ही हे करायला इथे आम्ही आहोत. काय खरंच एवढं समर्पण असलं पाहिजे, एवढं समर्पण. चला, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होते की रामनाम एवढं श्रेष्ठ आहे की ते रामनाम. आणि हे बघा, नाकापासून कपाळापर्यंत गंध लावला म्हणजे त्याला आध्यात्मिक म्हणत नाहीत. माझ्या बोलण्या मी थोडं स्पष्ट बोलते. नाकापासून कपाळापर्यंत गंध लावला
म्हणजे त्याला आध्यात्मिक म्हणत नाहीत. खरं आध्यात्मिक त्याला म्हणतात, खरी स्पिरिच्युअलिटी त्याला म्हणतात की खऱ्या अर्थानं जे काम भगवान परमात्माने त्या माणसाला दिलंय ना, तो माणूस ते काम प्रामाणिकपणे करत असेल ना, तर त्याच्या एवढा आध्यात्मिक माणूस दुसरा कुठलाच नाहीये. आणि ते काम खऱ्या अर्थाने आमच्या मनोज दादा जरांगे पाटलांनी केलं, म्हणून हा विषय त्या ठिकाणी निघला. वा वा, पहा माईबाप रामजी, एवढं सुंदर रामजी, एवढं सुंदर रामायण. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, त्याग कसा असला पाहिजे, भरतजी सारखा असला पाहिजे. अहो, या कलियुगामध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी सक्का भाऊ सख्या भावाचं नरड कापायला सुद्धा भेट नाही, फक्त ईदभर बांधामुळे. काय? फक्त ईदभर बांधामुळे. पण विचार करा, जे त्या ठिकाणी भरतजी माझ्या प्रभूंना, माझ्या मोठ्या भावाला त्या ठिकाणी 14 वर्षाचा वनवास झालाय म्हणून स्वतः तिथं गेलेत आणि म्हणतात, दादा तुम्ही चला, तुम्ही अयोध्येमध्ये चला. का तुम्ही अयोध्येमध्ये नाहीये ना? तर अयोध्या राहिलेली नाहीये. तुम्ही अयोध्येमध्ये नाहीत ना दादा, तर अयोध्या राहिलेली नाहीये. तर अयोध्या हे वन झालेलं आहे आणि हे वन ही अयोध्या झालेली आहे. भावाचं भावावरती किती प्रेम असलं पाहिजे ना, हे रामजी शिकवतात, हे त्या ठिकाणी भरतजी शिकवतात, हे लक्ष्मणजी शिकवतात की असा कोणता भाव आहे की वनवासामध्ये फक्त आपल्या भाऊजाईला आणि आपल्या भावाला अन्न फळ त्या ठिकाणी कंदमुळे आणून द्यावीत आणि स्वतः उपवाशी राहावं. किती प्रेम केलं पाहिजे भावाने भावावरती. आणि माईबाप, प्रेमाची सर्वात परिव्याख्या जर कोणती असेल ना, तर ती म्हणजे प्राणार्पण. ते म्हणजे काय आहे? प्राणार्पण. आणि हे प्राणार्पण कुणी केलं असेल ना, तर ते दशरथजींनी केलं. सुमंतजी ज्या वेळेस भगवान परमात्मा गेले वनवासाला आणि वापस आले, त्यावेळेस पहिले कौसल्या मातेकडे गेले आणि कौसल्या मातेकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुमंतजींना विचारलं कौसल्या माईने, म्हणे माता रामजी गेलेत आणि आता रामजी काही परत येणार नाहीत. माईबाप, त्यावेळेस त्या ठिकाणी कौशल्या माताने टाहू फोडला की म्हणे माझा राम नाहीये ना तर मी जगू शकत नाही, माझा राम नाहीये ना तर मी जगू शकत नाही, मी राहू शकत नाही, मला काहीच नकोय. पण फक्त म्हटल्या. पण ज्या वेळेस सुमंतजी दशरथ राजाच्या कक्षामध्ये गेले ना, ज्या वेळेस दशरथ राजाच्या कक्षामध्ये सुमंतजी गेले ना माईबाप, त्यावेळेस सुमंतजींनी सांगितलं, त्यावेळेस जसे गेले तसेच त्या ठिकाणी दशरथजी आले. काय झालं सुमंतजी, काय झालं, माझा राम आला का, माझा रामाला तुम्ही घेऊन आलात का? एवढी तन्मयता, एवढी उत्सुकता की त्या उत्सुकतेला आणि त्या तन्मयतेला पारावर नाही. त्यावेळेस सुमंतजींनी सांगावं, दशरथजी आता राम वापस येणार नाहीत, ते 14 वर्षांसाठी वनवासामध्ये आणि वनामध्येच राहणार आहेत. ज्या वेळेस ही वार्ता दशरथजींनी कानाने ऐकली ना माईबाप, त्यावेळेस काहीच नाही, फक्त राम 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 म्हणून स्वतःचा प्राण रामजींमध्ये विलीन करून घेतला. याला प्राणार्पण म्हणतात, याला प्राणाची व्याख्या म्हणतात. एवढं प्रेम आपण केलं पाहिजे. आणि हे बघा, तरी सुद्धा आपण आज म्हणताना काय म्हणतो, कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम, कौशल्येचा राम माये, कौशल्येचा राम. एखादी वेळेस तरी आपल्या मुखाला येत नाही, दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम, दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. म्हणतो का आपण कधी? पण प्राणार्पण कशाला म्हणतात बघा त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये आपल्याला उत्सुकता होईल ना रामनामामध्ये, त्यावेळेस आपल्यामध्ये त्या ठिकाणी कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. पण हे रामरूप आपल्या मध्ये त्या ठिकाणी प्रगटण्यासाठी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी भजन करावं लागेल. म्हणून एकदा सर्वांनी वरती हात घ्या, पटापट. खालच्या येऊ कमाई घेऊ घ्या, वट्यावरचे. हॅलो, रेंज पोहोचती ना? महिला मंडळ जरा उंच घ्या. वाह. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. जय हो. ताई ताई. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे
करेंगे काम हम है दीवाने राम के राम जी की डोली चले बोले बजरंग भक्ति अयोध्या राम के बनाएंगे मंदिर बन गया है मंदिर बन रहा है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर जय हो बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 विठोबा रघुमाई हरे 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 विठोबा रघुमाई जय 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 विठोबा रघुमाई हरे 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 विठोबा रघुमाई जय 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 विठोबा रघुमाई हरे 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 विठोबा रघुमाई जय जय भगवान धपा 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 भगवान भगवान ताड़ ताया भगवान ताड़ ताया भगवान ताड़ ताया थांबा 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 स्टॉप थांबा थांबा दोनदा पकवाज दोनदा टाळ आणि दोनदा टाळ्या महिला मंडळ जरा माझ्याकडे लक्ष द्या दोनदा पकवाज दोनदा टाळ दोनदा टाळ्या मी सांगते तसं करा कुणीही कुणाच्या मध्ये इंटरफेअर करू नका हा चला लक्ष द्या पकवाज आहा फक्त दोनदा दहा दहा थांबा 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 हा पकवाज टाळ टाळ्या थांबा हो दमाने थोडस दहा दहा हा पकवाज टाळ टाळ्या 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 थांबा थांबा पकवाज आज क्या आम्ही सर्व तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू वा क्या बात सकाळच्या 4 पर्यंत चाललं तर चालेल ना माझा विचार नका करू मला मागं पुढं कोण नाही तुमचं बघा बघा त्या ठिकाणी एवढं सुंदर भजन आपण केलं पाहिजे आणि एवढं सुंदर भजन जर आपण केलं तर मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडो घडी वाढू लागे मग तुमचं सुख क्षणाला द्विगुणित होत जाईल पण कधी एकदा का रामनामामध्ये आवड निर्माण झाली तर नाहीतर देवपूजा चालू दूध तू टाकले मांजर पिती काय कीर्तनाला आलोय कुलूप लावले पण कडीच लावली का नाही असं जर केलं तर मग काय आपल्याला रामनामामध्ये त्या ठिकाणी आवड निर्माण होणार नाही कधी होईल तन मन धनाने ज्यावेळेस आपण हे सगळं करू ना त्यावेळेस रामनामामध्ये आवड निर्माण होईल आणि नाम घेण्या एवढं सोपं साधन दुसरं कुठलंच आहे का कुठलंच नाही मी म्हणचं नाही सांगत मनाचं अजिबात नाही सांगत शास्त्र आपल्याला तुम्ही म्हणाल ताई त्या ठिकाणी श्रीमद भागवत आम्ही श्रवण करतोय आहे ना कथा हां श्रीमद भागवतच आहे ना रामकथा आहे हां सॉरी त्या ठिकाणी रामकथा ही सांगते हे बघा त्या ठिकाणी श्रीमद भागवत तुम्हाला असं सांगतं तुम्ही म्हणाल ताई आम्ही ऐकून आहेत श्रीमद भागवतात तर असं आहे की यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात केशवाच्या त्या ठिकाणी प्राप्तीसाठी ध्यान आराधना पूजन यज्ञ हे सर्व कर्म आहेत आणि ताई तुम्ही म्हणता भगवान परमात्माला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर नामस्मरण करा असं कसं काय प्रश्न पडू शकतो आणि माणसाला प्रश्न पडले पाहिजेत पडेल तुम्हाला मी तुम्हाला उत्तर देते बघा भगवान परमात्मा
परमात्मा यज्ञाने प्राप्त होतो भगवान परमात्मा, पूजेने प्राप्त होतो भगवान परमात्मा, ध्यानाने प्राप्त होतो. पण तो कसा आणि कधी प्राप्त होत होता हे मी तुम्हाला सांगते. त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. बघा, भगवान परमात्मा ध्यानाने प्राप्त होत होते, पण कधी? सत्ययुगामध्ये. याचं उदाहरण बघायचं झालं तर ध्रुवजींनी भगवान परमात्माला कशावरती प्राप्त केलं होतं? ध्यानाने. आणि अजून सुद्धा ध्रुव तारा म्हणून चमकतायत. कधी? सत्ययुगामध्ये. त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये भगवान परमात्माला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्मा यज्ञाने प्राप्त होत होते. कशाने? यज्ञाने. यज्ञाने. मला सांगा, तुम्ही म्हणाल तर याचंही उदाहरण सांगा, तर मला सांगा, जे रामलाला दशरथजींना त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती झाली, रामजींची प्राप्ती झाली, ती कशाने झाली हो? यज्ञाने. कोणता यज्ञ होता? पुत्र कामेष्टी यज्ञ. यज्ञाने दशरथजींना त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्राप्त झाले. कधी? त्रेतायुगामध्ये. चला, द्वापार युगामध्ये. द्वापार युगामध्ये भगवान परमात्माला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी पूजेने प्राप्त होत होते. कशाने? पूजेने. पूजेने. पण तुम्ही म्हणाल ताई आम्ही सुद्धा पूजा करतो, पण शास्त्रच तुम्हाला पूजा कशी सांगतं ते सांगते. बघा, यथा देहे तथा देवे. कळतं माझी भाषा? यथा देहे तथा देवे. कशा पूजेने प्राप्त होतो तर सांगतात की जसं तुम्ही शरीराला राहता तसं ज्यावेळेस भगवान परमात्माला कराल तेव्हा तुम्हाला पूजेने प्राप्त होईल. बघा, हे नसेल कळालं तर सांगते. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये भगवान परमात्माला सगळं साज श्रृंगार सगळं व्हायचं. आता कलियुगाचा विचार करा. पूजा करतात ना तुम्ही? कशी करतात? खाली तामण ठेवतात, नाही तर तामणाचा घंगाळ ठेवतात, वरचे देव ओम नमः शिवाय. कुणाला लागलंय, कुणाचा हात विचार करतो का आपण? नाही करत. मला सांगा, थंडीचे दिवस आहेत, थंडीचेच आहेत ना, थंडीचे दिवस आहेत. आता सकाळी तुम्ही उठलात आणि उठल्याच्या नंतर तुमच्या अंगावरती फ्रीजमधलं पाणी टाकलं, जमन? देवाचं कसं काय बरं? आपलं तामणातलंच पाणी टाकतो ना आपण देवावरती, देवाला थंडी वाजत नाही काय? वाचते ना. म्हणून काय सांगितलं की भगवान परमात्मा पूजेने प्राप्त होत होते, पण द्वापार युगामध्ये होत होते. कलियुगातल्या माणसाला कुठलंच काही जमत नाही, म्हणून आपल्या संतांनी सांगितलं कलियुग केवल नाम आधारा. तुलसीदासजी रामचरित मानस मध्ये सांगतात की कलियुग केवल नाम आधारा. आणि हे कलियुगामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला नामाने प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आणि परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. त्या ठिकाणी हे महाराज अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये सांगतात, माझ्या नियोजित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी 2 चरण विस्तृतपणे सांगितले. 2 चरण त्या ठिकाणी त्याचा तुम्हाला शॉर्टमध्ये अर्थ सांगितलेला आहे. परत कधी वेळ आली तर त्या उरलेल्या 2 चरणाचा विस्तृतपणे अर्थ सांगण्याचा निश्चितपणाने मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल. माझ्या नियोजित वेळेमध्ये सेवा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्ही याच्यानंतर भजनसुद्धा श्रवण करणार आहात. बघा, त्या ठिकाणी आज कीर्तन साथीसाठी जे लाभलेले आहेत ना, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील नामांकित आणि फार भाग्य लागतं अशी माणसं भेटायला. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि चोपदार बाबा पाठीमागं होते, मला दिसलेच नाही. आमच्या चोपदार बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील पाहुणे मंडळी असतील, सर्वांच्याच चरणावरती नतमस्तक होते. साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी जरा खणखण टाळ्या. दादा अगदी सुंदर ऑपरेटिंग केली बरं तुम्ही, खूप छान. काय होतं सुरुवातीला थोडासा वेळ लागत नाही, कुणाचंही तसंच होतं, आमचंही तसंच आहे ना. आम्ही कुठं नवीन जगाने त्यांची नामची हे व्हायला थोडासा वेळ लागतो, काही हरकत नाही. अगदी सुंदर तुम्ही ऑपरेटिंग केली, तुम्हालाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि तुमच्या गावचं रत्न आमचे विकास दादांसाठी एकदा जोरदार टाळी. अगदी सुंदर. आणि ज्यांनी नेतृत्व काय हे नाव? महेश दादा. आमचे महेश दादा तुम्हीच ना? हां, दादा समोरच आहेत आमचे महेश दादा. आमच्या महेश दादांसाठी जरा जोरदार टाळी. अगदी आल्याच्या नंतर जेवणाची व्यवस्था आहे ते सगळं व्यवस्थित झालं. आई आहेत, ताई आहेत, सर्वच त्या ठिकाणी सर्व प्रेमळ परिवार आहे, सर्वच त्या ठिकाणी सर्वांनाच धन्यवाद देते. आणि बघा, असं जर तुम्हाला वाटलं की हे कीर्तन तुम्हाला परत श्रवण करायचंय, तुमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की हे कीर्तन तुम्हाला परत श्रवण करायचंय, तर हे कीर्तन तुम्हाला त्या ठिकाणी 16 कीर्तनाचा, बरोबर ना दादा? सॉरी, त्या ठिकाणी आनंद कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन तुम्हाला श्रवण करायला मिळेल. आता श्रवण करायला जर गेलात, ऐकायला जर गेलात तर गेल्यासरशी लाईक करा.
लाईक जर केलं तर सबस्क्राईब बी करा आणि जर सबस्क्राईब केले तर त्याच्या साईडचं घंटीचं बटन दाबायला तेवढं विसरू नका. बस. आणि आमचे दादा इथे उपस्थित आहेत. आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार. त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्वच त्या ठिकाणी तरुण मित्र मंडळी, माव या सर्व एकदा तरुण मित्र मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा. त्या ठिकाणी सर्व आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. बघा, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर अनावधानाने कुणाच्या अंतःकरणाला जर स्पर्श केला असेल तर तुमचं लेकरू म्हणून मला क्षमा करा. बुडीरे कुरेविडी वाकुडे उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्याला 4 मुली असतील ना त्यानं 5वी समजा मला. ज्याला 4 असतील ना त्यानं 5वी समजा. ज्याला 3 असतील 4थी समजा. ज्याला 2 असतील 3री समजा. ज्याला 1 असेल 2री समजा. ज्याला मुलगीच नसेल मला दत्तक घ्या, पण मला माफ नका. बस. याच्या पलीकडे तुमच्याकडे मी दुसरं काही मागत नाही. असो, झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करते. साधू संत मंडळींच्या चरणावरती समर्पित करते. कुणीही उठायचं नाही. चाल होणारे एवढे गानगंधर्व मंडळी आलेले आहेत. चाल होईल आणि चाल झाल्याच्या नंतर सर्वांनी त्या ठिकाणी उठलं तरी चालेल. असो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर